आज राज्यभरात आनंदाच्या, चैतन्याच्या आणि आरोग्यदायी गुढ्या उभारल्या जाणार आहेत। नागपूर, नाशिक, पुणे, डोंबिवली आणि गिरगावात शोभायात्रा निघणार आहे। जागोजागी रांगोळ्या साकारण्यात आल्यात। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे। अगदी लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी होणार आहेत। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते। पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करत मराठी माणसांसह मराठी कलाकार, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सामील होऊन गुढीपाडवा साजरा करतील आणि यावेळी ढोल ताशांच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल। आणि आपण आता थेट गिरगावात जाऊयात। गिरगावात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत, ते आपला आढावा देतील। जुई, सध्या तुम्ही कुठल्या भागात आहात गिरगावातील, आणि तिथे सध्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नेमकं कसं वातावरण आहे, काय कार्यक्रमाचं नियोजन तिथे करण्यात आलेलं आहे? मी सध्या दीपाली गिरगाव चौकामध्ये उभी आहे, जिथे अवघ्या काही क्षणातच जी बहुप्रतीक्षित अशी गिरगावची शोभायात्रा आहे, त्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। जी शोभायात्रेची शान आहे ते म्हणजे बाईक रॅली। ती बाईक रॅलीसाठी देखील सर्वजण सज्ज झाले आहेत। आपल्या बाईक्सला त्यांनी ते फुलांनी सजवलेलं आहे आणि बरेच जण जे कॅमेरा पर्सन्स आहेत ते आपल्या कॅमेरामध्ये हा क्षण टिपत आहे। पारंपरिक स्वरूपामध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे सर्वजण आपल्याला पाहायला मिळत आहेत। छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण या शोभायात्रेमध्ये आलेले आहेत। आपण हिच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगशील, काय नाव आहे तुझं आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव केतकी पांडुरंग राणे आहे। कुठून आली आहेस तू? मलाडवरनं आली आहे। ही जी तू बाईक सजवली आहेस तुझी रॉयल एनफील्ड, ती सजवायला तुला नेमका किती वेळ लागलाय? सजवायला मी काल दिलेली त्यांना, आणि गुढीपाडव्यामुळे प्रचंड गर्दी पण होती, पण आज मला सकाळी ते मी आली 4:30 वाजता, आणि मग तीच बाईक घेऊन मी तिकडे आलेली आहे। एकदम पारंपरिक वेशभूषेत आहेस तू, नऊवारी परिधान केली आहेस, डोक्यावर तुझ्या जेटोप आहे। काय नेमकं तुझ्या लुकबद्दल सांगशील? शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते। सो मागे सुद्धा मी राजमुद्रा वगैरे सगळ्या छोट्या छोट्या एलिमेंट्स ॲड केले। सो लाईक आपली जी संस्कृती आहे ती आपण पुढेही जपू शकतो, आणि फ्युचरच्या लोकांना सुद्धा की लाईक हे महाराष्ट्राचा गुढीपाडवा हा सण आहे, आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, जसं आपण अदर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा घेतो। तर तेच आदर्श टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे। सो म्हणून मालाडवरनं थेट गिरगाव। अगदीच आपण पाहतोय की मालाडवरून थेट गिरगावलाही आलेली आहे, आणि जसे तिने उल्लेख केला की तिच्या ब्लाऊजवर मागे शिवमुद्रा आहे, ती तिने ब्लाऊजवर परिधान केली आहे। त्यामुळे असे पारंपरिक वेशभूषामध्ये आपल्याला या गिरगावच्या चौकामध्ये युवक तरुणाई आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे ढोल ताशा देखील सज्ज झालेला आहे। अवघ्या काही वेळामध्येच गिरगावच्या ह्या भव्य दिव्य अशा शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। ढोल ताशा आहेत, बाईक रॅलीज आहेत, त्यासोबतच रथयात्रा देखील आहेत। याते रथयात्रेमध्ये अनेक संदेश जे आहेत ते देण्यात आले आहेत। सामाजिक संदेश या रथयात्रांमध्ये त्यांचा समावेश आहे। त्यामुळे आपण पाहतोय की परंपरा जपत आणि संस्कृती जपत ही जी गिरगावची शोभायात्रा आहे ती इथे काढली जाते दरवर्षी पारंपरिकरित्या, आणि हजारोच्या संख्येने इथे मुंबईकर, केवळ मुंबईकरच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील नागरिक येतात आणि इथे गिरगावच्या या शोभायात्रेमध्ये समावेश होतात। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी करण्यात आला आहे, कारण का मोठ्या संख्येने इथे मुंबईकर येतात ही शोभायात्रा पाहण्यासाठी। त्यांच्या सुरक्षतेमध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये याची देखील काळजी घेतली गेली आहे मुंबई पोलिसांतर्फे। त्यामुळे अशा पद्धतीने गिरगावची ही जी भव्य दिव्य शोभायात्रा आहे, जी पारंपरिक शोभायात्रा आहे, ती अवघ्या काही वेळातच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दीपाली, नक्की जुई, या शोभायात्राच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला दिसतंय, आणि आता आपण थेट डोंबिवलीत जाऊया। डोंबिवलीत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, सर्वात आधी तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज डोंबिवलीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय, कसा उत्साह पाहायला मिळतोय, शोभायात्रा कधी निघणार आहे? नक्कीच दीपाली, तुलाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपण आत्ता बघतोय तर शोभायात्रा जी आहे ती निघालेली आहे
स्वचे नारे जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. स्वावलंबन, स्वदेशी, स्वभाषा, स्वधर्म अशा पद्धतीची चौसूत्री जी आहे ती इथे त्यांनी आज या थीममधनं राबवलेली आहे. आपल्याबरोबर काही महिला पथके आहेत. हिरकणी महिला सायकल क्लब नावाचा यांचा क्लब आहे. या नेमक्या काय संदेश देऊ पाहतात ते आपण त्यांना विचारूया. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई. मॅडम तुम्हालाही शुभेच्छा. आणि आम्ही जे हिरकणी महिला सायकल ग्रुप आहे आमचा, आणि इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि महिलांचे आरोग्य ह्या हेतूने आम्ही हा ग्रुप बनवले गेले. 3-4 वर्ष आम्ही डोंबिवलीमध्ये आहोत आणि सतत आम्ही ह्या रॅलीमध्ये पण गुढीपाडव्याच्या असतो नेहमी. आपण महिलांना ताई, तुम्ही पर्यावरणासाठी आणि महिलांसाठी हे करता. महिलांनी स्वत्व स्वीकारावं यासाठीचा हा प्रयत्न तुमचा आहे. काय किती दिवस प्रॅक्टिस होते, काय आज किती जणी सहभागी झाले? आत्ता आमच्या जवळजवळ मी 150 ते 200 महिलांना प्रशिक्षण दिलेलं, सायकलिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आम्ही रोज डेली म्हणजे आठवड्यात 3 दिवस सकाळी असतो, 3 दिवस संध्याकाळी प्रशिक्षण असतं आणि प्रत्येकजण आपल्या हेल्थसाठी, आरोग्यासाठी रोज 1 तास सायकलिंग करतो. किती महिला आत्ता सहभागी? आता आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 200 ते 250 महिला आमच्या ग्रुपमध्ये आहेत सहभागी. नक्कीच. तर दीपाली, आपण जर बघितलं तर असे विविध चित्ररथ जे आहेत ते आणि विविध संस्था इथे सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. जवळपास 50 ते 60च्या वरती संस्था इथे सहभागी झाल्यात, विविध संदेश देतात. आणि विशेष म्हणजे जी पालखी आहे सुरुवातीला, ती पालखी आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उचलण्यात आली. सकाळी 5:30 वाजता आयुक्त इंदुराणी जाखड जे आहेत, पालिका आयुक्त, त्यांच्या हस्ते गणेश मंदिरात पूजा देखील करण्यात आली. आणि आपण बघतोय की रनर्स क्लॅन वगैरे नावाचे जे क्लब आहेत ते देखील सहभागी झालेत. फेटा घालून ज्या मुली आहेत, महिला आहेत, त्या देखील इथे सहभागी झालेल्या आहेत. ढोलताशे पथक जवळपास 50च्या पुढे ढोलताशे पथक इथे सहभागी झालेत. आपण या महिलांना विचारूया. यांनी इथे फेटे बांधून आलेले आपण असे सोबत राहा. आणि आता आपण थेट गिरगावात जाणार आहोत. गिरगावातून आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला आढावा देतील. त्याचबरोबर नागपूरमधून संजय तिवारी आपले प्रतिनिधी आहेत. सगळ्यात आधी मी गिरगावात विशालकडे येते. विशाल, आज गुढीपाडवा असा मराठी महत्वाचा सण आहे. अतिशय उत्साहाचं सगळीकडे वातावरण असेल. तिथे सध्या कसं वातावरण पाहायला मिळतंय? शोभायात्रा कधी निघणार आहे? कसं कार्यक्रमाचं नियोजन आहे? दीपाली, मराठी सण म्हटलं की गिरगावचं नाव आपसूक समोर येतं. आणि आत्ता गिरगावातील व्हीपी रोड जर आपण पाहायला गेलं तर व्हीपी रोडवरती शोभायात्रा ज्या आहेत ह्या थोड्याच वेळात सुरुवात होईल. साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या शोभायात्रेंना सुरुवात होईल. मात्र व्हीपी रोड जर आपण पूर्ण बघितला गेला तर चित्ररथ असतील, महिला असतील, पुरुष असतील, हे पारंपरिक वेशात या ठिकाणी आलेले आहेत. आणि मोठी गर्दी या व्हीपी रोडवरती आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 6 वाजल्यापासून अनेक महिला, पुरुष जे आहेत ते पारंपरिक वेशात या सणाचं महत्त्व काय आहे, मराठीचा जागर करण्यासाठी म्हणून यावर्षी गिरगावातील हे सगळेजण जमलेले आहेत. खरं तर यावर्षीची या रथांची जी थीम आहे ती एकच आहे की मराठीचा जागर कर. का मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी सण हा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. प्रत्येकानं या फक्त वेशभूषा नाही आहे तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या गाडीवरती वेगवेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचं काम केलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जी आहे ही जपलेली आहे. आणि दुसरीकडे मराठी अभिनेत्री, अभिनेतेसुद्धा या शोभायात्रांमध्ये जे आहेत हे सहभागी झालेले आहेत. आणि या सणाचं वैशिष्ट्य जर आपण पाहायला गेलं तर गिरगावात दरवर्षी या सणाच्या माध्यमातून गिरगावात मोठी गर्दी जी आहे ही होत असते. फक्त गिरगाव परिसरातील नाही तर ठाणे, नवी मुंबई या परिसरातनं अनेक महिला हे पारंपरिक वेशात या शोभायात्रांमध्ये जे आहेत हे सहभागी होतात. आणि हा व्हीपी रोडचा सगळा रस्ता आहे. सगळा रस्ता जर आपण पाहायला गेलं तर अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सेक्शनमध्ये हे लोक आहेत. सुरुवातीचा जर टप्पा जर आपण पाहायला घेतला तर सुरुवातीला एक महत्त्वाचा चित्ररथ जो आहे तो उभा केला आहे, ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो चित्ररथ सगळ्यात समोर असणार आहे. त्यानंतर महिलांची बाईक रॅली असणार आहे. यामध्ये महिला पारंपरिक वेशात आहेत. त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या गाड्या ज्या आहेत ह्या सजवलेल्या आहेत. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ढोल पथक हे असणार आहे. ढोल पथकांच्या मागे जे चित्ररथ आहेत ते असणार आहे. त्यामुळे जवळपास हा सगळा रस्ता रहदारीसाठी हा बंद असणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीटपर्यंत हा सगळी शोभायात्रा जी आहे ही असणार आहे. मोठमोठ्या रांगोळ्या या दरम्यान काढण्यात आलेल्या आहेत. आणि गिरगावातील हेच या शोभायात्रेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मोठ्या संख्येनं मराठी माणसं हा सण अधिक प्रखरतेनं या सणाचं महत्त्व सांगण्यासाठी आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी म्हणून
वेळात वेळ काढून या सणामध्ये जे आहेत हे सहभागी होत असतात आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला या गिरगावामधील व्ही पी रोडवरती पाहायला मिळतं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात या 15 ते 20 मिनिटामध्ये या शोभायात्रेला सुरुवात होईल. आणि यावर्षी जर वैशिष्ट्य वर्षीचं या शोभायात्रेचं वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर यावर्षी दरवर्षीपेक्षा यावर्षी मात्र हे चित्ररथ आहेत हे मोठ्या संख्येनं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पोलिसांनी मोठा कडेकोट बंदोबस्तसुद्धा जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. कुठचाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारीसुद्धा मुंबई पोलिसांकडनं करण्यात आलेली नाही. व्ही पी रोड हा पूर्णपणे वाहतुकीसाठी जो आहे हा आता बंद करण्यात आलेला नाही. आता जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं महिला या शोभायात्रेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. दीपाली, नक्कीच विशाल, गिरगावला खरं तर अनेक वर्षांची पारंपरिक अशी परंपरा आहे आणि आपण पाहतोय की पारंपरिक वेशभूषेतच पण एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न इथे केला जातोय. आणि आता थेट जाऊयात नागपुरात आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत. आज गुढीपाडव्याचा सण आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अतिशय सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं चैतन्यमय असं वातावरण आहे. नागपूरकर काय म्हणतायत तिथली दृश्य आम्हाला पाहायला आवडतील. आणि विशेष म्हणजे आज मोदींचा दौरा आहे, नागपूर दौरा. त्या दौऱ्याचं नियोजन, संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे? अगदी बरोबर. मराठी नूतन वर्ष साजरं करण्यासाठी नूतन वर्षाचं स्वागत करणारी मिरवणूक दरवर्षीप्रमाणे आजही निघालेली आहे. आज नागपुरात 2 मुख्य मिरवणुकी काढण्यात आलेल्या आहेत. मध्य नागपुरात एक निघालेली आहे आणि दुसरी पश्चिम आणि दक्षिण पश्चिम नागपुरात ही मिरवणूक ताता टोपे हॉलजवळच्या गणेश मंदिरातून सुरू झाली. आपण आता 8 रस्ता चौकात आहोत. 8 रस्ता चौकात ही मिरवणूक आता पोहोचलेली आहे आणि आपण पाहू शकतो लोकांच्या उत्साहाचं उधाण आलेलं आहे. आणि मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक आपण पाहतोय आणि त्याशिवाय समोर हाती तलवारी घेऊन घोड्यावरती उभ्या असलेल्या पारंपरिक वेशातल्या मुली आपण पाहतोय. त्यानंतर चित्ररथ आहेत आणि आपण पाहू शकतो आजच्या मिरवणुकीच्या विशेष अतिथी सिनेतारका तेजश्री प्रधान आणि पूजा कुलकर्णी यासुद्धा अग्रभागी पुण्या जीपमध्ये आहेत. आणि उत्साहाला अगदी उधाण आलेलं आहे. पण एक या उत्साहावर एक थोडंसं विरजण पाडण्याची गोष्ट अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या मिरवणुकीमध्ये हजर राहू शकणार नाही आहेत. ते दरवर्षी या मिरवणुकीत सामील होतात आणि पूर्ण मिरवणूक पायी चालते. पण यावेळेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार असल्यामुळे त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आणि त्यामुळे त्यांना विमानतळावर जावं लागलेलं आहे. राज्यपाल थोड्याच वेळात नागपुरात पोहोचत आहेत. त्यानंतर 8:35 पंतप्रधानांचं आगमन नागपूर विमानतळावर होणार आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस विमानतळाला गेल्यामुळे इथे मिरवणुकीत सहभागी होणार नाही आहे. पण तरीही लोकांची गर्दी इथे अगदी पाहण्यासारखी आहे. पारंपरिक वेशभूषा घालून पुरुष असतील, महिला असतील आणि पेटे त्यांनी घातलेले आहेत आणि असे सगळे अगदी आनंदाने आणि उत्साहाने सेल्फी घेत आहेत आणि एकमेकाला नूतन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. आपण पाहू शकतो इथे पारंपरिक वेशभूषा केलेल्या मुली जे शस्त्रास्त्राचं प्रदर्शन करत आहेत, डेमॉन्स्ट्रेशन देत आहेत. दांडपट्टा, तलवारी आणि काठ्यांचं प्रात्यक्षिक इथे देण्यात येत आहे.
तर आपण पाहतोय गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय ठिकठिकाणी जल्लोषाचं, आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वेशभूषा करत ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढल्या जात आहेत आणि या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा करत साडी परिधान करून तरुण पिढी सहभागी झालेली आहे.